तिच्या जीवनामध्ये कायम कापाकापीचीच कामं केली। असं एखादं उदाहरण मावशाव तुम्हाला ऐकायला मिळालं का? कात्रीनं जोडायची कामं केली नाही 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 नाही, या कात्रीनं मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम काटछाटीचीच कामं केली। मुंबईला लोकल ट्रेन मध्ये एखादा मनुष्य याही खिशात 10,000 रुपये घेऊन चढावा, याही खिशात 10,000 रुपये घेऊन चढावा, 5-10 किलोमीटरचा प्रवास करावा आणि भरगच्च लोकल ट्रेन मधून खाली उतरावा सूरज दादा। त्यानं दोन्ही खिशामध्ये हात घालावा, डायरेक्ट गुडघ्याच्या वाट्याच त्याच्या हाताला लागल्या। का बरं? कुणाच्या खिशाला का? तर म्हणून रेल्वे स्थानक असेल, बस स्थानक असेल, देवस्थान असेल, प्रत्येक ठिकाणी आता लिहून ठेवावं लागतंय काय हो? खिशे कापून पासून बोला सावध राहा। पण खिशातला पैसा आता ऑनलाईन झाला। विठ्ठला विठ्ठल जीवनामध्ये कायम मोडतोड केली। दुसरा प्रवाह आहे तो म्हणजे कुऱ्हाड। या कुऱ्हाडीनं सुद्धा मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम तोडातोडीची कामं केली। होय मंडपाने दादा, कुऱ्हाडीनं काही जोडाजोडीची कामं केली का? नाही 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 नाही। गावच्या राजकारणामध्ये पुढचा निकाल तिकडं लागू द्या, जो पडला तो तालुक्याच्या गावाला म्हणतो घरी जातून कुऱ्हाडच घेतो। कशाला? जो निवडून आलाय त्याच्या डोक्यात घालाय। बाबड्या थांब झाला। या कुऱ्हाडीने सुद्धा मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम तोडातोड केलेली आहे। आणि तिसरा प्रवाह आहे तो म्हणजे कुमाणूस। या माणसाने सुद्धा मायबाप गावाचं गाव पण टिकून ठेवण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही। गावकरी मंडळी सगळे उभे आहेत। मला असं वाटतंय गावकरी मंडळी, समजा एखाद्या आपण कामाला जायला निघालो, चांगल्या कामाला निघालो, चांगल्या कामाला निघाल्यानंतर जर आपल्याला मांजर आडवं गेलं तर आपण काय करतो? महिला मंडळ, पुरुष मंडळ, खरं सांगा, बोला बोला। 4-5 पावलं मागे येतो आणि पुढच्या आपल्या कामाला आहे त्या निघून जातो। मला असं वाटतंय त्या एका चांगल्या कामाला 1000 मांजरं आडवं गेली तरी चालेल, पण त्याच एका कामाला जर एक माणूस जर आडवा गेला ना, अख्या कामाचा वाट्याबळ होईल। विठ्ठला मायबाप गावाचं गाव पण टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केलंच नाही। जुने जाणते लोक म्हणतात बाबा गावच्या राजकारणामध्ये गाव लईच जात्यावरती हरभऱ्यासारखं बरडलं जातंय। अख्ख्या गावानं एकत्रित यावं आणि मोठा सोहळा पार पाडावा। हे ह्याला कळाल्याबरोबर 50-30 रुपयाचं पेट्रोल टाकतंय, गावाच्या मीटिंग मध्ये येतंय। जी गावाच्या मीटिंग मध्ये येऊन ढोबळा फाडतंय, एक फळी चाललेलं गाव दुफळी करतंय। विठ्ठला लोकांनी महिला मंडळ, पुरुष मंडळ त्यांच्या जीवनामध्ये कायम मोडतोड केलेली आहे। कातर, कुऱ्हाड, कुमाणूस। पण याच मृत्यू लोकांमध्ये गणेश दादा 3 असे प्रवाह आहेत की त्यांनी मात्र या मृत्यू लोकांमध्ये येऊन कायम मामा तडजोड केलेली आहे। त्यांची सुरुवात स या अक्षरापासून होते। त्यातला पहिला प्रवाह आहे तो म्हणजे सुई। या सुईनं महिला मंडळ तिच्या जीवनामध्ये कायम जोडाजोडीचीच कामं केली, कायम मेळ घालायची कामं केली, कायम सांधायची कामं केली। आमच्या महिना वारकऱ्याच्या शबनम मध्ये तुम्हाला कायम सुईद्वारा पाहायला मिळणार, कायम सुईद्वारा। जर आपण वारकऱ्याला विचारलो सुईद्वारा कशा करता, ते सांगतात समजा वाटाणा बिछाना फाटला, कुठं सदरा फाटला, कुठं चप्पल फाटली, कुठं बिछाना फाटला, पटकन सुईद्वारा घ्यावा आणि त्याला सांधून घ्यावं, त्याला शिवून घ्यावं। हे मी वारकऱ्याच्या शबनम मधलं सांगतोय बरं का। आताच्या शबनम मध्ये बिस्किटचे पुडे, गुट्टेचा पुडा, पार्लेजीचा पुडा लई अवघड आहे मायबाप आता सध्या। या सुईनं मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम जोडाजोडीची कामं केली। यातला दुसरा प्रवाह आहे तो म्हणजे सुवागी। सु म्हणजे चांगलं आणि वागी म्हणजे बोलणं। जो मनुष्य या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर नवनाथ दादा चांगलं बोलतो ना, समाज त्याला डोक्यावरती घेतो मायबाप, समाज त्याला हृदयामध्ये जागा देतो। उलट दुर्लभ असलेला नरदेह मृत्यू लोकांमध्ये मायबाप तुम्हा आम्हाला प्रत्येकाला लाभलेला आहे। कागटाळीने आहे। अरे कधीच आतापर्यंत एखाद्याला हा नरदेह मिळवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करू लागले, पण महत् भाग्यानं मृत्यू लोकांमध्ये तुम्हा आम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली। मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर माणसानं किमान गोड तरी चांगलं बोलता आलं पाहिजे। गावामध्ये सध्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे। त्याच पारायण ग्रंथामध्ये आपल्याला एक ओवी ज्ञानोबारायांनी लिहिलेली पाहिली असेल। ज्ञानोबाराय म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर माणसाला गोड बोलता आलं पाहिजे। तैसे साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी। आल्यानंतर माणसानं गोड बोलता आलं पाहिजे। मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी। पण काय करावं महिला मंडळ, पुरुष मंडळ?
काही माणसाचं आडनाव फक्त गोड बोले हो. आडनाव फक्त गोड बोले, पण एकदा बोलायला लागले की कडू साखरच. आता आमचं कसं आहे वारकऱ्याचं, समजा आमच्या नवनाथ महाराज कदमांनी जर मला फोन केला तर फोन उचलल्याबरोबर रामकृष्ण हरी बोला, इथून सुरुवात आहे माझ्या बाप वारकऱ्याची. महेश महाराज मला भेटल्याबरोबर जय हरी, हो रामकृष्ण हरी, इकडं कुठं, अहो इकडं चालूय आम्ही, ही वारकऱ्याची सुरुवात आहे माझ्या. पण काय झालं, एक दिवस सकाळचा नित्यनेम सारला, सगळ्या गोष्टी झाल्या, निवांत बसलो. एका माणसानं फोन मला केला, त्याला काही मला फोन लावायचा नव्हता, याचा मी तो थोडा कमी का, त्याला काय माणसाला मला फोन लावायचा नव्हता, त्याचा एक आकडा चुकला आणि फोन लागला मला. मी फोन उचलल्याबरोबर म्हटलं रामकृष्ण हरी बोला. तो तिकडून म्हणला च्या आईला बहुतेक मठात फोन लागलेला दिसतो. अरे बावड्या, फोन मठात लागू नाही तर फोन कोर्टात लागू. तुला इकडून रामकृष्ण हरी शब्द आला तर निदान इकडून तू जय हरी करावं का नाही. लोक मायबाप देवाचं नावच घ्यायला तयार होत नाही, लय अवघडे मायबाप. महिला मंडळ पुरुष मंडळ खरं बोला बरं का, तुम्हाला सटवायची शपथ आहे, कीर्तनात खरं बोलावं लागेल. खरं सांगा पुरुष मंडळ, आपण मेल्यानंतर गरज आपल्याला कावळ्याची आहे का गरज आपल्याला पोपटाची हो? बोला. वा वा वा, कसे दोन कावळे, वा वा वा, लईच. महिला मंडळ, गरज कुणाची आहे हो आपल्याला? गरज आपल्याला पोपटाची आहे का गरज आपल्याला कावळ्याची? कावळ्याची. वा वा वा, टाळकरी तुम्हाला थांबायचंय का कसं काय? बरोबर, माझ्या सहित सगळ्याला गरज कावळ्याची. मग महिला मंडळ पुरुष मंडळ खरं सांगा, घरामध्ये लोक गरज असलेला कावळा पाळतात का गरज नसलेला लोक पोपट पाळतात हो? बोला. पोपट. बोला पोपट्या हो आता, हा बोला. तुम्हाला कसं केल्याशिवाय तुम्ही स्वतः येत नाही बोलते. बोला कसं काय? गरज नसलेला लोक पोपट घरामध्ये पाळतात. कारण काय हो महिला मंडळ पुरुष मंडळ? कावळ्याचं बोलणं धडाचं नाही. कावळा झाडावर जरी बसला तरी काव काव काव. कावळा गावाच्या चौकात जरी बसला, हे कावळ्याचं सांगतोय बरं का, तरी काव काव काव. कावळा गावच्या मिटिंगला जरी आला, हे कावळ्याचं सांगतोय बरं का, तरी काव काव काव. कावळा बचत गटाचा अध्यक्ष जरी असला, या कोपऱ्यापासून नीट त्या कोपऱ्यापर्यंत, तरी सुद्धा कावळा काव कावच करतो. कावळ्याचं बोलणं मायबाप गोड नाहीये, स्वभाव गोड नाहीये. पण पोपटाचं बोलणं कसं आहे हो? बोला. गोड आहे, मधुर आहे, मिठू मिठू आहे. आणि तो पोपट नवीन जरी असला, याला काही चाली लावत नाहीत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. पण श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, बाबा हो, या मृत्यू लोकांमध्ये गरज असलेला कावळा लोक पाळत नाहीत आणि गरज नसलेला लोक पोपट पाळतात. याचं कारण काय? मधुरा उत्तर